पंकज गुप्ता, दत्तात्रय मोरे. साप कुठे था आपल्या घरातून निघाला. साईडची जागा आहे ना, त्या साईडला झाडं झुडपं आहे खूप, त्या साईडला पाहिला साप तू होता. आपण जातो आता. कदाचित एवढ्या वर जर असेल तर कदाचित कवड्या असू शकतो, कारण की उभ्या भिंतींवर चढण्यासाठी कवड्या हा साप पटायचा असतो. वरती जर असेल तर कवड्या निघू शकतो. इथं मागे आपण दिवाळ पकडली, दिवाळ दुसऱ्या मजल्यावरती. इकडे बंद करून दिलं, पाहिला होतो बाहेर जाऊन नाही बंद करून दिला दरवाजा. गाडी तुम्ही लावली का? हा, कारण की ओके ओके, ते बरं झालं की तुम्ही घ्यायला आले आणि लक्ष होतं तुमचं याच्यावरती. अरे डखान तर खूप आहे, म्हणजे खूपच अडगळ खूप आहे. आलो तो नडी लागणार होती तेव्हा तो दिसला. ओके ओके, ते बरं आहे की तुम्ही होतात. अरे अडचण पण खूप आहे, एवढी अडचण ठेवत नका जाऊ. कारण की वरती राहतं म्हणून ते एवढं पाहिजे. एक बरणी द्या, बरणी द्या. त्याला इकडे येऊ दे. बरे चिकन बरे घे, चिकन बरे. मण्यार पकडली, भरपूर असं दमवलेलं आहे या मण्यारने. नागापेक्षा 15 पट विषारी हा साप. तुम्हाला ॲक्च्युली आम्हाला कॉल आला होता. तुम्ही पहिले कोणाला कॉल केला? दत्तू मुरेंना कॉल केला. त्यांनी लगेच कंबर करून गुप्ताजींना सांगितलं वाटतं. त्यांनी माझी कॉन्टॅक्ट केला. ते बोलले मी 10 किंवा 15 मिनिटात आलो म्हणे. तोपर्यंत ते दरवाजा किंवा ते बंद ठेव म्हणे. ओके, तर हा साप नागापेक्षा 15 पट विषारी आहे. अत्यंत फुल साईजचा मण्यार आपल्याला मिळालेला आहे. ॲक्च्युली अंगठ्याच्या जाडी एवढा हा मण्यार
गुलाबी जिभेचा मण्यार, याचे विषदंत अतिशय छोटे असतात. ज्या वेळेला रात्री झोपेत जर चावला तर एखादी मच्छर चावल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि हा निशाचर साप आहे. याचं प्रमुख खाद्य हे सापच आहे. याचं प्रमुख खाद्य साप आहे. बाकीचा असा हा बाली वगैरे असं खाऊन हा उपजीविका भागत असतो. परंतु आता आपण साप पकडला तो आता थोड्या वेळातच आपण लळिंगपुरणात वगैरे किंवा जंगली भागात जाऊन जंगल एरियामध्ये जाऊन पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात त्याला जसं पकडला आहे तसंच पुन्हा आपण सोडणार आहोत. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. आपण जो आत्ता थोड्यापूर्वी मण्यार जो पकडला होता तो आता पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात आपण सोडत आहोत. जसा तो कॉलच्या ठिकाणी पकडला तसाच तो आपण सोडतो आहोत. या ठिकाणी आपण पुन्हा त्याला रिलीज करत आहोत. धन्यवाद.